नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. मॅच द फॉलोइंग, फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू फॉल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे मागे घेऊ. आता फक्त आपण जे 2026चे जे क्वेश्चन पेपर होता तो फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. तर सुरुवात करूया टिपा लिहापासून. तर हा असतो 15 मार्काचा प्रश्न असतो. ठीक आहे, आणि तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. 4 प्रश्न विचारले जातात. तर पहिलं आहे ऑस्टिओपोरोसिस. तुम्हाला कळत नसेल तिथे तर मी काय सांगते ते ऐका. पहिला क्वेश्चन आहे ऑस्टिओपोरोसिस, दुसरा आहे अन्नविषबाधा, तिसरा आहे डोळ्याची पेढी आणि डॅश डाएट. असा प्रश्न होता. 5 मार्काला लिहायचा असतो तुम्हाला. तर 3 प्रश्न लिहायचे होते. ऑस्टिओपोरोसिस आणि डोळ्याची पेढी याचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर असतो आपला क्वेश्चन नंबर 3 ज्याच्यामध्ये फरक लिहा विचारले, म्हणजे फरक स्पष्ट करा विचारलेला असतो. ठीक आहे, एक क्वेश्चन जो आहे तो 5 मार्काला विचारला जातो. तुम्हाला 10 डिफरन्सेस जे आपल्याला लिहितो त्याचे 10 डिफरन्सेस तुम्हाला मुद्दे लिहायचे असतात. 12 लिहू शकता, तर तसे लिहायचे आहेत. पहिला आहे मॅलिंगंट अँड बिनाइन ट्यूमर. ह्याचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे, जाऊन चेक करू शकता. काचबिंदू, मोतीबिंदू, म्हणजे चॅनलवरती जाऊन तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ बघायचं आहे, तुमच्या नोट्स काढायचे आहेत याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर आहे हायपरटोनिक सलाईन आणि हायपोटोनिक सलाईन. आणि तुम्हाला जर नोट्स हव्या असतील ह्याच्या म्हणजे आता मेडिकल सर्जिकलच्या काही नोट्स अवेलेबल आहेत, MSN 1, MSN 2. त्याच्यानंतर माझ्याकडे चाइल्ड हेल्थच्या बहुतेक नोट्स अवेलेबल आहेत, मेंटल हेल्थच्या आहेत. जे ज्यांना PDF स्वरूपात हव्या असतील त्यांनी मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, थोड्याशाच आहेत, म्हणजे मला इंस्टाग्रामची लिंकची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे हाय करा. ज्यांना गरज आहे त्यांनी हाय करा. नाहीतर हे बघूनही तुम्ही आत्तापासून स्टडी केली तर तुम्हाला खूप झालं. ठीक आहे, PDF स्वरूपात असतील ना नोट्स आहेत, त्या PDF स्वरूपात असतात, त्या तुम्हाला स्टडी करायला बऱ्याच जातात. पण असं नाही आहे की तुम्ही ह्याच्यात बघून स्टडी करू शकत नाही. कुणालाही कंपल्शन नाही. तुमच्याकडे नोट्स असेल त्यावर रेफर करा, काही करा, स्टडी करा. मेन मोटो तो आहे की तुम्हाला सांगण्याचा, स्टडी करा. त्याच्यानंतर फरक स्पष्ट बघा. मॅलिंगंट आणि बिनाइन ट्यूमर, काचबिंदू, मोतीबिंदू, हायपरटॉनिक सलाईन, म्हणजे हायपरटॉनिक सलाईन आणि हायपोटॉनिक सलाईन ह्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तिन्ही जे आहेत त्यांचाही व्हिडिओ चॅनलवरती आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 4 क्वेश्चन नंबरमध्ये काय आहे, तर 15 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रियेसाठी जे जाणाऱ्या रुग्णाची व्यवस्थापन तुम्ही काय कराल, म्हणजे लिहायचं आहे आपल्याला. डेंग्यू ताप आहे त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर लिहायचं आहे. ॲम्प्युटेशन जे शस्त्रक्रिये म्हणजे जे करणार आहे त्यावेळेला परिचर्याचं व्यवस्थापन, रुग्णाने म्हणजे रुग्णाचे परिचर्या व्यवस्थापन ॲम्प्युटेशन जेव्हा करतो तेव्हा काय असतं. ॲम्प्युटेशन म्हणजे काय आहे, तर आपण एखादा बॉडीचा पार्ट कट करावा लागतो. आता समजा गँग्रीन झाले किंवा काही कारणास्तव कट करावा लागतो गँग्रीन झाल्यानंतर, तर त्याला ॲम्प्युटेशन म्हणतात. मग ते कट करताना काय आपण व्यवस्थापन करणार ते आहे. ठीक आहे, तो 15 मार्काचा क्वेश्चन नंबर 4 असतो. त्यालाच ऑर असतो, बाकी कुठे ऑर नाही आहेत, पण 15 मार्काच्या क्वेश्चनला चौथ्या ऑर असतो. तर त्याच्यामध्ये आता दुसरा आहे, हा पण ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे. डेंग्यूबद्दल आहे, टॉन्सिलेक्टॉमीसाठी पण व्हिडिओ आहे. ॲम्प्युटेशनचा व्हिडिओ चॅनलवरती नाही आहे, मी लवकरच घेऊन येईन. तर पहिला आहे कंजक्टिव्ह कार्डियक फेल्युअरची व्याख्या लिहायची. 2 मार्काची व्याख्या आहे. तुम्हाला इथे दिसत नसेल स्क्रीन तर मी काय सांगते ते ऐका, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार आहे. कंजक्टिव्ह कार्डियक फेल्युअरची चिन्हे लक्षणे आहेत. कंजक्टिव्ह कार्डियक फेल्युअरचे करावयाच्या तपासणी लिहायच्या आहेत. कंजक्टिव्ह कार्डियक फेल्युअरसाठी वैद्यकीय व्यवस्थापन लिहायचं आहे. कंजक्टिव्ह कार्डियक फेल्युअरच्या रुग्णाचे व्यवस्थापन लिहायचं आहे. तर ह्या 15 मार्काला 2, 3, 2, 3, 5 असे म्हणून 15 मार्काचा हा प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 5 क्वेश्चन नंबरमध्ये आहे रक्तक्षयाची व्याख्या लिहा. ठीक आहे, 1 मार्काला. भारतामध्ये लोहाच्या कमतरतेने होणाऱ्या रक्तक्षयाची कारणं लिहायचे. 2 मार्काला प्रश्न आहे. रुग्णांची काळजी रक्तसंक्रमण देण्यापूर्वी व दिल्यानंतर कशी घ्याल ती लिहायचं आहे. रक्तक्षय रुग्णाचे वैद्यकीय व्यवस्थापन लिहा. रक्तक्षय रुग्णांचे शुश्रूषा व्यवस्थापन स्पष्ट करा. आणि रक्तक्षय झालेल्या रुग्णास काय आरोग्य शिक्षण द्याल हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे आपला रक्तक्षय अनिमियाची व्याख्या लिहायची आहे. भारतामध्ये जो अनिमिया होतो लोहाच्या कमतरतेमुळे त्याच्यासाठी कोणती कारणं आहेत
ठीक आहे, ते लिहायचे आहेत. रुग्णाची काळजी म्हणजेच रक्त संक्रमण, आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो ते देण्यापूर्वी व देताना व दिल्यानंतर याची काय काळजी घ्याल हे सुद्धा तुम्हाला लिहायचं. ह्याचाही ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे. 5 मार्काचा क्वेश्चन कधी कधी सेपरेट विचारला जातो, त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे टाकलेला. त्याच्यानंतर रक्तक्षय रुग्णाचे व्यवस्थापन, रक्तक्षय रुग्णाचे शुश्रूषा व्यवस्थापन स्पष्ट करायचं आहे. म्हणजे जो झालेला असतो त्या रुग्णास काय आरोग्य शिक्षण द्यायचं. आपल्याला अनिमिया झाला आहे तर त्यांनी चांगला आहार घ्यायला पाहिजे, स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे, आहारात कोणते बदल करायला पाहिजे, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल करायला पाहिजे हे आपल्याला सांगायचं आहे. जेणेकरून म्हणजे आरोग्य शिक्षण त्यांना आपण देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आहाराचा समावेश, त्यांच्या लाईफस्टाईलचा समावेश, या सगळ्या बेसिक गोष्टी येतात. तर ते छोट्या छोट्या गोष्टी त्यांना तुम्ही ॲड करून सांगायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला जो आहे क्वेश्चन लिहायचा असतो. तर हा होता आपला मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2026चा क्वेश्चन पेपर. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.